सद्धम्मकार 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मचक्र प्रवर्तनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या धम्म साहित्य निर्मितीचे काम प्रामुख्याने दोनच संपादकांनी केले आहे. पहिले आहेत राजाभाऊ ढाले, तर दुसरे आहेत प्राध्यापक आनंद देवडेकर. राजा ढाले यांनी धम्मलिपीत, तर प्राध्यापक आनंद देवडेकर यांनी सद्धम्म पत्रिकेत साहित्यिकांना व एकूणच समाजाला दिशादर्शक विचार देऊन दीपस्तंभाची मोठी जबाबदारी तहहयात सांभाळली आहे. राजाभाऊ ढालेंची महती श्रेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांनी अस्तित्वाची रेष या गझलेत यापूर्वीच शब्दबद्ध केली आहे. आता सद्धम्मकार या कवितेत भागवत बनसोडे प्राध्यापक आनंद देवडेकरांचा बहुमान करीत आहेत. मी गिरीश साळवे तो बहुमान आपल्यासमोर सादर करीत आहे. कोकणाच्या निसर्गरम्य परिसरात बौद्ध संस्कृतीच्या खाणाखुणा जपणारं देवडे नावाचं एक गाव आहे. कोकणाच्या निसर्गरम्य परिसरात बौद्ध संस्कृतीच्या खाणाखुणा जपणारं देवडे नावाचं एक गाव आहे. सद्धम्म पत्रिकेचा द्रष्टा संपादक म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात सद्धम्मकार प्राध्यापक आनंद देवडेकर यांचं नाव आहे. प्राध्यापक देवडेकरांच्या प्रत्येक शब्दात सद्धम्माची भाषा आहे. प्राध्यापक देवडेकरांच्या प्रत्येक शब्दात सद्धम्माची भाषा आहे. सर्व भारतीय साहित्यिकांसाठी ती एक योग्य दिशा आहे. देवडेकरांच्या प्रत्येक व्याख्यानात धम्म इतिहासाची उजळणी आहे. नवदीक्षित बौद्ध समाजाच्या धम्मधारणेसाठी पडताळणी आहे. प्राध्यापक देवडेकरांच्या भाषणात दिशादर्शक विचारांची मांडणी असते. प्राध्यापक देवडेकरांच्या भाषणात दिशादर्शक विचारांची मांडणी असते. संपूर्ण भाषणात अतिशय रसाळ अशी वाणी असते. व्यासंगी व ध्येयवादी प्राध्यापक देवडेकर खऱ्या अर्थाने दशसहस्त्रेषु वक्ता आहे. वर्तमान महाराष्ट्रात बुद्ध आंबेडकरी विचारांचा भाष्यकार म्हणून त्यांचा मक्ता आहे. आनंद भासतो हा आनंद देवड्याचा, आनंद भासतो हा आनंद देवड्याचा. साहित्य निर्मिती हे धम्मपान आहे, साहित्य निर्मिती हे धम्मपान आहे.